चला आपण आता शेंगदाण्याचा माद्या रेसिपी बनवूया। हा आहे शेंगदाण्याचा कूट घेतला, कांदा, कढीपत्ता, टमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक लसणाचा ठेचा। हे घरगुती मसाले जिरं, हळद, कांदा लसूण मसाला, कलर मसाला, धनिया पावडर, चला गॅस पेटवूया, आपण कढई गरम करायला ठेवूया। त्याच्यात तेल ओतूया। तेल गरम झालं, त्याच्यामध्ये आपण आता जिरे घालूया। जिरे जरा तडतडले, त्याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता घालूया। कांदा टाकूया। कांदा जरा लाल होईपर्यंत त्याला परतूया। कांदा शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालूया ह्याच्यामध्ये, म्हणजे कांदा लवकर शिजला जातो। झाला थोडा आपला कांद्याचा थोडा कलर चेंज झाला, त्याच्यामध्ये आता आपण अद्रक लसणाचा ठेचा घालूया। तो जरा चांगला परतून घेऊया, म्हणजे लसणाचा अद्रकचा वास जाईपर्यंत त्याला आपण परतून घेऊया। त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया। कोथिंबीर तेलामध्ये टाकल्यावर जरा वास भाजीचा चांगला येतो। आता दाखवले सगळे घरगुती मसाले टाकून घेऊया। मस्त ते एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया। ते पण चांगलं हलवून घ्यायचं, सगळ्या शेंगदाण्याच्या कुटाला मसाला लागला पाहिजे। मस्त आता थोडं ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतूया। गरम पाणी ओतल्यामुळं कालवणाला थोडा कलर चांगला येतो, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडं पाणी गरम करूनच टाकायचं असतं। कस्तुरी मेथी घालूया। तर गरम पाणी ओतूया। जेवढी आपल्याला पातळ भाजी पाहिजे तेवढंच पाणी ओतायचं। आता हे जे एक उकळी येईपर्यंत
आपण आता हे झाकून ठेवूया एक उकळी येईपर्यंत. झाली, उकळी आली. त्यामध्ये आता आपण ते टॅमॅटो कापलेले टाकून घेऊया. थोडं मीठ घालूया. पहिलं पण टाकलं होतं, त्यामुळे आता चवीनुसार मीठ टाकायचं. आणि फक्त 5-6 मिनटं ह्याला शिजू द्यायचे. जास्ती पण टॅमॅटो शिजू द्यायचे नाही आहेत. झाले आपले 5 मिनटं. मस्त कलर आलेला आहे कालवणाला. टॅमॅटो पण जास्त शिजलेले नाही आहे. तर हे भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर मस्त लागतं. त्याच्यावरती थोडी कोथिंबीर घालूया. मस्त झाली आपली रेसिपी. आवडलीस तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. हे आपलं आजचं जेवण. थँक्यू.